लेक्चर झाल्यानंतर मोठ्याने फॅन लाव, ओरडावं लागते फार. हा, लक्ष इकडे द्या. डिस्प्लेसमेंट ऑफ फ्रिंजेस बघितलं होतं आपण. केव्हा मिळते आम्हाला डिस्प्लेसमेंट ऑफ फ्रिंजेस? व्हेन वी पुट अ स्लॅब इन फ्रंट ऑफ वन ऑफ द स्लिट्स. दोन पैकी कुठल्याही एका स्लिटच्या समोर जेव्हा आम्ही एखादी स्लॅब इन्सर्ट करतो तेव्हा आम्हाला काय मिळतं? पॅटर्न शिफ्ट मिळतो, डिस्प्लेसमेंट ऑफ फ्रिंजेस मिळतं. बरोबर. कितीनं पॅटर्न शिफ्ट होतो त्याचा फॉर्म्युला आपण बघितला होता. किती डिस्टन्सनं पॅटर्न शिफ्ट होतो? पॅटर्न शिफ्ट इज इक्वल टू, फॉर्म्युला होता d by d in the bracket mu minus 1t. What was the formula for pattern shift? म्हणा, d by d in the bracket mu minus 1t. What was the formula for pattern shift? d by d in the bracket mu minus 1t. What is mu? Refractive index of slab with respect to air. आता सराउंडिंग मीडियम इथलं कुठलं आहे? एअर आहे, म्हणून हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू काय पाहिजे? एअर पाहिजे. सराउंडिंग मीडियम जे काही असेल, जे काही इथलं सराउंडिंग मीडियम असेल त्या सराउंडिंग मीडियमच्या विथ रिस्पेक्ट टू या स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाहिजे. ओके, डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t मधला म्यू जो आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द स्लॅब विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग मीडियम असतो. सराउंडिंग मीडियम आता जर एअर असेल, एअर किंवा व्हॅक्यूम सेमच घ्यायचं. एअर किंवा व्हॅक्यूमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1. एअर किंवा व्हॅक्यूमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1. एअरचा थोडासा 1 पेक्षा मोठा असेल, व्हॅक्यूमचा एक्झॅक्टली 1, एअरचा थोडासा 1 पेक्षा मोठा आहे, पण अप्रॉक्सिमेटली एअरला तुम्ही व्हॅक्यूम कन्सिडर करू शकता. ओके. त्यानंतर आपण एक स्पेशल केस पण बघितली होती. 2 स्लॅब्स जर वापरल्या इन्स्टेड ऑफ 1 स्लॅब, इफ वी यूज 2 स्लॅब्स, पहिली स्लॅब बनेल पॅटर्नला वरती शिफ्ट करा, दुसरी स्लॅब बनेल पॅटर्नला खाली शिफ्ट करा. पहिली स्लॅब पॅटर्नला कितीनं वरती शिफ्ट करेल? d by d in the bracket mu1 minus 1 into t1. दुसरी स्लॅब पॅटर्नला खाली शिफ्ट कितीनं करेल? बोला. d by d in the bracket mu2 minus 1 into t2. कुठली स्लॅब जिंकेल ते कसं ठरवायचं? mu1 t1 is more than mu2 t2 असं जर आलं तर पहिली स्लॅब जिंकली, पॅटर्न अल्टिमेटली अप शिफ्ट होणार. आणि समजा mu1 t1 लेस दॅन mu2 t2 आलं तर पॅटर्न अल्टिमेटली डाऊन शिफ्ट होणार. पॅटर्न अल्टिमेटली डाऊन शिफ्ट होणार. किती अमाऊंट न शिफ्ट मिळणार? समजा mu1 t1 जिंकला, लेट्स से mu1 t1 इज मोर, इन दॅट केस यू विल राईट d by d इन द ब्रॅकेट mu1 t1 मायनस mu2 t2. किंवा पहिल्या स्लॅब मुळे मिळालेली शिफ्ट काढा, दुसऱ्या स्लॅब मुळे मिळालेली शिफ्ट काढा, मग दोघांची सबट्रॅक्शन करा. फायनली आन्सर तुम्हाला हेच मिळते. फायनली आन्सर तुम्हाला हेच मिळते. ओके. बर, हेडिंग द्या. YDSE in liquid. Young's double slit experiment in liquid. YDSE in liquid. YDSE inside किंवा in liquid. मी सांगतो तसं तसं लिहित चला. डायरेक्टली सगळं बघून लिहू नका. YDSE इनसाइड लिक्विड म्हणजे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आतापर्यंत एअर मध्ये करायचं किंवा व्हॅक्यूम मध्ये करायचं म्हणा, एअर किंवा व्हॅक्यूम सेम घ्यायचं. आतापर्यंत एक्सपेरिमेंट कुठे चालला होता? एअर मध्ये चालला होता. जी काही स्क्रीन होती ती अल्टिमेटली एअर मध्ये ठेवली होती. पॅटर्न जो दिसत होता तो अल्टिमेटली एअर मध्ये दिसत होता. सो आतापर्यंतचा जो काय फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युल्यामधला लॅम्बडा जो काय आहे, वेव्हलेंथ ऑफ द लाईट, ही व्हॅक्यूम मधली वेव्हलेंथ होती. कारण अल्टिमेटली सगळं अपॅरेटस कुठं होतं? व्हॅक्यूम मध्ये होतं. ज्या स्क्रीनवरती पॅटर्न ऑब्झर्व केला होता ती स्क्रीन कुठं होती? व्हॅक्यूम मध्ये होती किंवा एअर मध्ये होती. त्यामुळं आतापर्यंत जी वेव्हलेंथ फॉर्म्युल्यामध्ये होती ती वेव्हलेंथ ऑफ द लाईट इन द एअर किंवा वेव्हलेंथ ऑफ द लाईट इन द व्हॅक्यूम अशी होती. बरोबर. आता काय होणार आहे की सगळं अपॅरेटस आम्ही यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचं सगळं अपॅरेटस आम्ही काय करणार आहे? लिक्विड मध्ये घेऊन जाणार, आत घेऊन जाणार. पाण्याच्या आत घेऊन गेला समजा, लेट्स से लिक्विड इज द वॉटर, दुसरं कुठलंही असेल तरी चालेल, असं काय नाही. ओके. सो त्या लिक्विडच्या आत आम्ही हे सगळे अपॅरेटस घेऊन गेलो. हे सगळं अपॅरेटस आम्ही लिक्विडच्या आत घेऊन गेलो आणि
तिथं आम्ही हा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट कॅरी आउट केला. हा वाला हे सगळंच्या सगळं आता जे दिसतंय तुम्हाला, ही स्क्रीन असेल, या स्लिट्स असतील किंवा या स्लिट्सना इल्युमिनेट करायसाठी जो सोर्स वापरलाय, हे सगळं ऍपॅरेटस आपण कुठे घेऊन गेलो? इनसाइड द लिक्विड. अँड देन वी ऑब्झर्व दी पॅटर्न. आणि मग आपण पॅटर्न ऑब्झर्व केला. पॅटर्न शिफ्ट व्हायचं काही कारण नाही, पॅटर्न वरती शिफ्ट झाला, खाली शिफ्ट झाला असलं काय होत नाही. पण पॅटर्नच्या फ्रिंज विड्थ मध्ये, फ्रिंज विड्थ म्हणजे डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईट किंवा डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह डार्क, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईट किंवा डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह डार्क, ते मात्र मॉडिफाय होते. आणि त्याचं रिझन असते की वेवलेंथ ऑफ द लाईट इन द लिक्विड ही डिफरंट असणार दॅन द वेवलेंथ ऑफ लाईट इन द एअर. एअर मधल्या वेवलेंथ पेक्षा लाईटची वेवलेंथ इन द वॉटर डिफरंट असणार की नाही? ही जी काय वेवलेंथ डिफरंट येते त्याच्यामुळं तुम्हाला फ्रिंज विड्थ डिफरंट मिळते. का सांगतो? इथं आपण हा पण विचार करू शकतोय की का वेवलेंथ आम्हाला डिफरंट मिळणार. बघा, का आम्हाला फ्रिंज विड्थ डिफरंट मिळणार? वेवलेंथ डिफरंट असणार हे तर आम्हाला कळतंय. हा, लिहा जरा, नंतर आपण ते डिस्कस पण करू. इथं तुम्हाला लिहिलेलं सगळं कळणार आहेच. लिहा. When the entire apparatus of YDSE, Young's double slit experiment's entire apparatus, when the entire apparatus of YDSE is immersed inside the liquid, is immersed inside the liquid of refractive index mu. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी आर डॉट आय डॉट शॉर्ट फॉर्म RI म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. When the entire apparatus of YDSE is immersed inside the liquid of refractive index mu, हे सगळं apparatus कुठे बुडवलं? लिक्विड मध्ये बुडवलं. We just put that entire apparatus inside the liquid of refractive index mu. The wavelength of the light changes. लाईटची वेवलेंथ वेगवेगळ्या मीडियम मध्ये वेगवेगळी असते. Wavelength of light is different in different media. Wavelength of light is different in different media. So the wavelength of light changes. बरोबर? किती अमाऊंटने चेंज झाली वेवलेंथ ते जरा कॅल्क्युलेट करूया. पुढे लिहा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम काय असतो? स्पीड इन व्हॅक्यूम अपॉन स्पीड इन मीडियम. मोर दॅन 1 असतो ना. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मीडियम मोर दॅन 1 याला पाहिजे. म्हणजे न्यूमरेटर मोठा पाहिजे, डिनॉमिनेटर लहान पाहिजे. मग स्पीड ऑफ लाईट न्यूमरेटर मध्ये आला पाहिजे आणि स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम हा न्यूमरेटर मध्ये आला पाहिजे आणि स्पीड ऑफ लाईट इन मीडियम हा डिनॉमिनेटर मध्ये आला पाहिजे. तरच रेशो मोर दॅन 1 येणं पॉसिबल आहे. स्पीड ऑफ लाईट हायेस्ट आहे ना व्हॅक्यूम मध्ये. कुठल्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम म्हणतोय मी, विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम हा ऑलवेज काय असतो? मोर दॅन 1 असतो. ऑलवेज काय असतो? मोर दॅन 1 असतो. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम जे काही लिक्विड आहे ते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द लिक्विड इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम अपॉन स्पीड ऑफ लाईट इन द लिक्विड. बरं, स्पीडचा फॉर्म्युला काय? V इज इक्वल टू एन लॅम्बडा. सो स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किंवा स्पीड ऑफ लाईट इन एअर दोन्ही सेमच घ्यायचे. V इज इक्वल टू एन लॅम्बडा, V इज इक्वल टू एन लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी चेंज होते का मीडियम बदलल्यानंतर लाईटची? नाही. काय चेंज होतं? वेवलेंथ आणि स्पीड. सो एअर मधला स्पीड, एअर मधली वेवलेंथ, व्हॅक्यूम मधला स्पीड, व्हॅक्यूम मधली वेवलेंथ. V इक्वल टू एन लॅम्बडा केलं, एन ला एन कॅन्सल केलं, काय आलं आन्सर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं? वेवलेंथ इन द एअर अपॉन वेवलेंथ इन द लिक्विड. सो वेवलेंथ इन द लिक्विडचा फॉर्म्युला काय आला? लिहिताय तुम्ही? हा, वेवलेंथ इन द लिक्विडचा फॉर्म्युला काय आला? वेवलेंथ इन द एअर अपॉन म्यू. वेवलेंथ इन द एअर अपॉन म्यू. वेवलेंथ काय झाली? इन्क्रीज झाली की डिक्रीज झाली? अपॉन म्यू झालंय बघा. हा, एअर मधली वेवलेंथ अपॉन म्यू असं झालं. म्यू काय आहे? मोर दॅन 1 की लेस दॅन 1? म्यू काय आहे? मोर दॅन 1 की लेस दॅन 1? मोर दॅन 1. जर म्यू मोर दॅन 1 असेल आणि मोर दॅन 1 न डिवाइड झालं तर ओव्हरऑल व्हॅल्यू काय येणार? डिक्रीज. ओव्हरऑल व्हॅल्यू काय होणार? डिक्रीज. सो वेवलेंथ ऑफ एअर पेक्षा
वेवलेंथ ऑफ लिक्विड जी आहे ती काय असणार, वेवलेंथ ऑफ लिक्विड म्हणतो, वेवलेंथ ऑफ लाईट इन द लिक्विड, वेवलेंथ ऑफ लाईट इन द लिक्विड ही काय झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. बरोबर. बर, आता पुढे लिहा, दस द फ्रिंज विड्थ ऑल्सो चेंजेस, दस द फ्रिंज विड्थ ऑल्सो चेंजेस, या पॅटर्नची जी काय फ्रिंज विड्थ आहे ती पण चेंज होणार. लिहा पुढे फॉर्म्युला ऑफ फ्रिंज विड्थ, एक्स इज इक्वल टू लॅमडा डी बाय डी. तो लॅमडा डी बाय कॅपिटल डी, स्मॉल डी की कॅपिटल डी, चुकलंय बरोबर आहे. हा बरोबर लिहिलंय का, बरोबर लिहिलंय का चुकलंय बघा, आठवायचा प्रयत्न करा. पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला काय होता, पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला काय होता, पार्ट डिफरन्स डेल्टा पी इज इक्वल टू एक्स डी अपॉन कॅपिटल डी. पाथ डिफरन्स लॅमडा झाला की स्मॉल एक्स चा काय करायचा आहे, कॅपिटल एक्स, स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी ऍज इट इज. मग कॅपिटल एक्स चा फॉर्म्युला काय होणार, लॅमडा डी बाय स्मॉल डी होणार आहे. बरोबर का, म्हणजे चुकला होता फॉर्म्युला, मग चेंज करून घेऊया. कॅपिटल एक्स चा फॉर्म्युला लॅमडा इंटू डी बाय स्मॉल डी होणार आहे सर. बर, सो कॅपिटल एक्स चा फॉर्म्युला झाला लॅमडा, हा इकडे कॅपिटल डी आणि खाली स्मॉल डी. ठीक आहे, कॅपिटल डी स्मॉल डी बदललंय का आपण, ऍपॅरेटस मध्ये स्लिट डिस्टन्स नाही बदललं, स्लिट टू स्क्रीन डिस्टन्स पण नाही बदललं, स्लिट पासून स्क्रीनचं डिस्टन्स नाही बदललं, डिस्टन्स बिटवीन स्लिट्स पण नाही बदललं, फक्त बदललंय काय आम्ही, काय बदललंय, वेवलेंथ बदलली आहे. सो फ्रिंज विड्थ इज प्रपोर्शनल टू वेवलेंथ, फ्रिंज विड्थ इज प्रपोर्शनल टू वेवलेंथ आलं तर आम्ही असं म्हणू शकतो फ्रिंज विड्थ ऑफ द पॅटर्न इन लिक्विड अपॉन फ्रिंज विड्थ ऑफ द पॅटर्न इन द एअर इज इक्वल टू वेवलेंथ इन द लिक्विड. डायरेक्ट प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ओके, सो वेवलेंथ इन द लिक्विड अपॉन वेवलेंथ इन द एअर हा रेशो आम्हाला घेता येईल. पडतंय का, पुढे काय करता येईल, फ्रिंज विड्थ इन द लिक्विड साठी फॉर्म्युला तयार करता येईल, फ्रिंज विड्थ इन द लिक्विड इज इक्वल टू, हा फ्रिंज विड्थ इन द एअर राईट साइडला लिहा, काय आलं, वेवलेंथ इन द लिक्विड अपॉन वेवलेंथ इन द एअर ऍज इट इज, हा फ्रिंज विड्थ इन द एअर गेला राईट साइडला, फ्रिंज विड्थ इन द एअर गेला राईट साइडला. पण वेवलेंथ इन लिक्विड अपॉन वेवलेंथ इन एअर म्हणजे काय, म्यू का 1 अपॉन म्यू, वेवलेंथ इन लिक्विड अपॉन वेवलेंथ इन एअर चेक करा, म्यू की 1 अपॉन म्यू, 1 अपॉन म्यू, म्हणजे या सगळ्या टर्मला तुम्ही काय लिहिणार, 1 अपॉन म्यू, 1 अपॉन म्यू इंटू वेवलेंथ इन द फ्रिंज विड्थ इन द एअर. सो फ्रिंज विड्थ इन द एअर ऍज इट इज, आणि हा जो काय वेवलेंथचा रेशो आहे तो आहे 1 अपॉन म्यू. सो वेवलेंथ इन द लिक्विड काय आली, एअरच्या वेवलेंथ पेक्षा किंवा एअर मधल्या पॅटर्नच्या वेवलेंथ पेक्षा थोडीशी कमी आली, अपॉन म्यू झालं ना, आणि म्यू इज मोर दॅन 1. समजलंय का, लक्षात आलंय तुम्हाला हा पॉइंट, कळलाय, डाऊट आहे कोणाला, समजलाय का, काय येतंय आन्सर, फ्रिंज विड्थ इन लिक्विड इक्वल टू फ्रिंज विड्थ इन एअर अपॉन म्यू. सरळ सरळ कळतंय इथं बघा की फ्रिंज विड्थ इज प्रपोर्शनल टू वेवलेंथ, येतंय की नाही, डी बाय डी तर कॉन्स्टंट आहे, फ्रिंज विड्थ इज प्रपोर्शनल टू वेवलेंथ. अरे वेवलेंथ म्यूच्या फॅक्टरनं कमी झाली आहे, मग फ्रिंज विड्थ सुद्धा काय होणार, म्यूच्या फॅक्टरनी कमी होणार, डिवाइड बाय म्यू डिवाइड बाय म्यू. समजलं, वेवलेंथ जर म्यूच्या फॅक्टरनी कमी झाली असेल तर फ्रिंज विड्थ सुद्धा म्यूच्या फॅक्टरनी कमी होणार. येते का लक्षात, येते का लक्षात, बरोबर. सो लिहा, हे पण लिहा, ऍज म्यू इज मोर दॅन 1, पुढे लिहा, ऍज म्यू इज मोर दॅन 1, म्यू मोर दॅन 1 असल्यामुळं फ्रिंज विड्थ इन द लिक्विड इज लेस दॅन फ्रिंज विड्थ इन दी एअर. एअर मध्ये जी फ्रिंज विड्थ ऑब्झर्व झाली होती त्याच्यापेक्षा थोडीशी कमी फ्रिंज विड्थ आम्हाला मिळते, म्हणजे डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईट बँड कमी झालं, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह डार्क बँड पण कमी झालं. आलं का लक्षात, पॅटर्न शिफ्ट झालाय की श्रिंक झालाय, काय झालंय, श्रिंक झालाय. लिहा पुढे, thus the pattern shrinks in size, thus the pattern shrinks in size, thus the pattern shrinks in size. पुढे लिहा, note that there is no shift in the pattern, note that there is no shift in the pattern, पॅटर्न मध्ये शिफ्ट मिळत नाहीये,
only fringe width changes. Note that there is no shift in the pattern, only fringe width changes. फक्त काय होतं, फ्रिंज विड्थ बदलते, बाकी काही होत नाही. पॅटर्न काय होतो, श्रिंक होतो. समजतंय का? कारण एअर पेक्षा थोडस डेन्सर मीडियम तुम्ही वापरलंय. लिक्विड जे आहे ते एअर पेक्षा कुठलंही मीडियम हे एअर पेक्षा डेन्सरच आहे किंवा व्हॅक्युम पेक्षा डेन्सरच आहे. त्यामुळं तिथं वेवलेंथ तुमची काय होणार आहे, कमी होणार आहे. स्पीड किंवा वेवलेंथ डेन्सर मीडियम मध्ये काय असतो, लाईटचा स्पीड किंवा लाईटची वेवलेंथ डेन्सर मीडियम मध्ये कमी असते कम्पेअर्ड विथ द रेअरर मीडियम. ऑलवेज लक्षात घ्या, स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम किंवा वेवलेंथ ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ऑलवेज लेस कम्पेअर्ड विथ द रेअरर मीडियम. सो वेवलेंथ म्यूच्या फॅक्टरनं कमी झाली, फ्रिंज विड्थ सुद्धा म्यूच्या फॅक्टरनं कमी होणार. ओके, इथपर्यंत झालं सगळ्यांचं. बर, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, वाचतो. क्वेश्चन लिहित बसायची गरज नाहीये, काय दिलंय बघूयात फक्त आपण. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट ऑन इंट्रोड्युसिंग द स्लॅब ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू अँड थिकनेस टी टू वन ऑफ दी स्लिट्स. काय केलंय यांनी, कुठल्या तरी एका स्लिटच्या समोर काय केलंय, स्लॅब इंट्रोड्यूस केली आहे. सो ड्रॉ करा माझ्या बरोबर, पॅटर्न ड्रॉ करा किंवा हे सगळे अपॅरेटस ड्रॉ करा. पहिली स्लिट S1, दुसरी स्लिट S2. पहिल्या स्लिटच्या समोर एक स्लॅब ड्रॉ करूयात आपण. ओके, स्लॅबची थिकनेस आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय. स्लॅबची थिकनेस आहे T, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे म्यू, आणि इथं आम्हाला हा पॅटर्न दिसेल. इथं आम्हाला हा पॅटर्न सगळा दिसेल, बरोबर. जर ही स्लॅब नसती तर बरोबर सेंट्रल मॅक्सिमा इथं मिळाला असता. बरोबर सेंट्रल मॅक्सिमा आम्हाला इथं मिळाला असता. आता सेंट्रल मॅक्सिमा कुठे मिळणार आहे, वरती मिळेल की थोडासा खाली मिळेल, वरती मिळेल. पॅटर्न वरती शिफ्ट झाला, किती अमाऊंट न शिफ्ट झाला तेही सांगता येते आम्हाला. x0 d/d इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t एवढ्या अमाऊंट न पॅटर्न शिफ्ट होतो तेही माहित आहे. काय विचारले बघूयात. बिट नंबर ए काय आहे बघा. बिट नंबर ए असा आहे, द थर्ड ऑर्डर मॅक्सिमा कम्स टू द सेंट्रल मॅक्सिमा. इथं आता काय आलाय, थर्ड मॅक्सिमा आलाय. आपला सेंट्रल मॅक्सिमा इथं शिफ्ट झालाय, माहिती आहे आपल्याला. हा सेंट्रल मॅक्सिमा जो आधी इथं होता तो शिफ्ट झालाय इथं, आणि आधी ज्या ठिकाणी सेंट्रल मॅक्सिमा होता त्या ठिकाणी काय आलाय, द थर्ड ऑर्डर मॅक्सिमा कम्स टू सेंट्रल मॅक्सिमा. म्हणजे इथं काय आलाय, थर्ड मॅक्सिमा आलाय. बर, फाइंड द वेवलेंथ. ओके, फाइंड द वेवलेंथ. सो बिट नंबर ए मध्ये काय सांगितलेलं आहे, तर सेंट्रल मॅक्सिमा आलाय. सेंट्रल मॅक्सिमाला थर्ड मॅक्सिमा शिफ्ट होऊन आलेला आहे. सो लिहा, बिट नंबर ए लिहा, ही डायग्राम काढा. बिट नंबर ए लिहा, थर्ड मॅक्सिमा कम्स टू सेंट्रल मॅक्सिमा. थर्ड मॅक्सिमा कम्स टू सेंट्रल मॅक्सिमा. बिट नंबर ए मध्ये ते असं म्हणतात की थर्ड मॅक्सिमा कम्स टू सेंट्रल मॅक्सिमा अँड फाइंड द वेवलेंथ. वेवलेंथ इक्वल टू क्वेश्चन मार्क. फाइंड द वेवलेंथ म्हणतात म्हणजे वेवलेंथ इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपण सिंपल असा विचार करायचा का बघा. आमच्या हिशोबानं आता नवीन सेंट्रल मॅक्सिमा इथं आहे, नवीन सेंट्रल मॅक्सिमा इथं आहे, आणि बघा जे ओल्ड आहे ते इथे लिहिलंय आपण. ओल्ड सेंट्रल मॅक्सिमा इथं आहे, न्यू सेंट्रल मॅक्सिमा इथं आहे. ओल्ड सेंट्रल मॅक्सिमाला आता थर्ड मॅक्सिमा आलेला आहे शिफ्ट होऊन, पॅटर्न सगळा वरती शिफ्ट झालेला आहे. आता आम्हाला माहित आहे की वेवलेंथ जर कॅल्क्युलेट करायची असेल आणि पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा जर त्यांनी आम्हाला दिलेली असेल, पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा इथं आहे. आता सेंटर पासून nth मॅक्सिमाचं डिस्टन्स आपण काढू शकतो. पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा म्हणजे 3 टाइम्स कॅपिटल एक्स. बोला यस नो, मोठ्याने बोला यस नो. येस, पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा काय असते, 3 टाइम्स कॅपिटल एक्स. बरोबर. पॅटर्न शिफ्ट झालाय, एक्स बदललाय की पॅटर्न शिफ्ट झालाय. पॅटर्न शिफ्टचा क्वेश्चन आहे की फ्रिंज वाला, पॅटर्न शिफ्ट वाला आहे. म्हणजे इथं आम्हाला पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा इज इक्वल टू 3 टाइम्स एक्स आमच्या हिशोबानं. अरे पण थर्ड मॅक्सिमा कुठं आलाय, जिथं आधी सेंट्रल मॅक्सिमा होता तिथं आलाय. म्हणजे हे जे काही शिफ्टचं अमाऊंट आहे, ते शिफ्टचं अमाऊंट आणि पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा फ्रॉम द सेंट्रल मॅक्सिमा हे एक्झॅक्टली एकमेकांना काय व्हायला पाहिजे, मॅच व्हायला पाहिजे.
हे दोघं एक्झॅक्टली एकमेकांना काय व्हायला पाहिजेत, मॅच व्हायला पाहिजेत. सो इथं पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा म्हणजेच फ्रिंज शिफ्ट, बरोबर का? हे पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा फ्रॉम द सेंट्रल मॅक्सिमा म्हणजेच फ्रिंज शिफ्ट ना, म्हणजेच फ्रिंज शिफ्ट. म्हणून या पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमाला मी एक्स नॉट न रिप्लेस केलं. आन्सर आलं 3 टाइम्स कॅपिटल एक्स. बर, फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय आहे सांगा? फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू कॅपिटल एक्स इज इक्वल टू लॅमडा डी बाय डी. लॅमडा डी बाय डी म्हणताय म्हणजे खाली काय कॅपिटल डी असणार नाही, खाली कुठला डी असणार, स्मॉल डी असणार, म्हणजे लॅमडा डी बाय डी असं तुम्ही म्हटलं. हे झालं एक्स नॉट. अरे पण एक्स नॉट तुम्हाला ऑलरेडी शिकवलाय. एक्स नॉटचा फॉर्म्युला काय होता, किंवा लिहूया तात्पुरता एक्स नॉट ऍज इट इज. पुढे सांगा काय करायचं, वेव्हलेंथ काढायची. लॅमडा इज इक्वल टू काय आलं, डी इंटू एक्स नॉट अपॉन 3 इंटू कॅपिटल डी. पण डी चा फॉर्म्युला शिकवला होता बघा तुम्हाला, एक्स नॉटचा फॉर्म्युला शिकवला होता. काय सांगा, एक्स नॉट इज इक्वल टू पॅटर्न शिफ्ट इज इक्वल टू, नाही तसं नाही म्हणायचं, डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t. मग डी बाय डी म्हणतोय म्हणजे खाली जो डी असणार तो काय असणार, स्मॉल. डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t. हा झाला एक्स नॉटचा फॉर्म्युला. डी ला डी कॅन्सल, डी ला डी कॅन्सल, आन्सर काय आलं, म्यू मायनस 1 इंटू टी अपॉन 3. चेक करा जरा, बरोबर आलं का? यायला तर पाहिजेच, काही चुकलेलं नाहीये. समजलाय क्वेश्चन, आलं लक्षात? यात फक्त एवढंच लक्षात ठेवायचं होतं की पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा जी आहे, अरे थर्ड मॅक्सिमा सेंट्रल मॅक्सिमाला आलाय म्हणजे पॅटर्न शिफ्ट आणि पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा दोन्ही सेम आहेत. येते का लक्षात? सेंट्रल मॅक्सिमा पासून थर्ड मॅक्सिमाची पोझिशन, आणि त्यांनी सांगितलंय थर्ड मॅक्सिमा तुमचा सेंट्रल मॅक्सिमाला आलेला आहे. इथं आधीचा सेंट्रल मॅक्सिमा इथं होता, तो शिफ्ट होऊन आता इथं गेलाय. सो पॅटर्न शिफ्ट आणि पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा या दोन्ही डिस्टन्सेसना आम्ही इक्वेट केलं, म्हणून आम्ही एक्स ला एक्स नॉट न रिप्लेस केलं. पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमाला एक्स नॉट न आम्ही रिप्लेस केलं आणि बिट नंबर ए चा आन्सर काढलं. कळालं? क्वेश्चन लक्षात आला? बिट नंबर ए समजला. बिट नंबर बी बघूया. ऑन इंट्रोडक्शन ऑफ स्लॅब 3 मॅक्सिमा क्रॉस द पॉइंट P and minima is formed at point P. Find the wavelength. बर, आता बघा काय म्हणतात. बिट नंबर बी मध्ये काय म्हटलंय बघा. बिट नंबर बी मध्ये ते असं म्हणतात, स्लॅब इंट्रोड्यूस केल्यानंतर, परत एकदा पॅटर्न काढा माझ्या बरोबर. S1 S2 इथं स्लॅब इंट्रोड्यूस केली. स्लॅब इंट्रोड्यूस केल्यानंतर काय काय झालंय बघूयात आता. एक पॉइंट आहे पी, कुठेतरी आहे पॉइंट पी. या पॉइंट पी ला क्रॉस करून किती मॅक्सिमा क्रॉस करून वरती गेले, याला 3 मॅक्सिमा क्रॉस करून वरती गेले. 3 मॅक्सिमा क्रॉस करून वरती गेले आणि इथं काय तयार झालाय, मिनिमा तयार झालाय. काय म्हटले बघा की ऑन इंट्रोडक्शन ऑफ स्लॅब, स्लॅब इंट्रोड्यूस केल्यामुळं एका गिवन पॉइंटला किती मॅक्सिमा क्रॉस करून गेले, 3 मॅक्सिमा क्रॉस द गिवन पॉइंट पी अँड द मिनिमा इज फॉर्म्ड ऍट पॉइंट पी. आणि त्या पॉइंटला काय तयार झालाय, मिनिमा तयार झालाय. मग मला सांगा 3 मॅक्सिमा क्रॉस करून गेलेल्या, बिट नंबर बी, बिट नंबर बी लिहा. 3 मॅक्सिमा कम्प्लिटली क्रॉस करतात, क्रॉस द पॉइंट पी अँड मिनिमा इज फॉर्म्ड ऍट पी. पॉइंट पी ला 3 मॅक्सिमा क्रॉस करून वरती गेले. चौथा मॅक्सिमा क्रॉस करून वरती गेलाय का, नाही. चौथा मॅक्सिमा क्रॉस करून वरती गेलेला नाहीये. पण 3 मॅक्सिमा कम्प्लिटली क्रॉस झालेत आणि इथं अल्टिमेटली काय झालंय, मिनिमा तयार झालाय. फाइंड दी वेव्हलेंथ, फाइंड दी वेव्हलेंथ असा आम्हाला क्वेश्चन आहे. मग ओव्हरऑल शिफ्ट कितीची मिळाली असेल पॅटर्नला, हा 3 मॅक्सिमाला करस्पॉन्डिंग किती शिफ्ट होणार पॅटर्न, 3x. 3 मॅक्सिमा कंप्लीट आणि एक मिनिमा आलाय. एका मिनिमाला करस्पॉन्डिंग पॅटर्न शिफ्ट किती मिळणार, x/2. समजतंय का? एका मिनिमाला करस्पॉन्डिंग पॅटर्न शिफ्ट किती मिळणार, x/2.
सो 3 मॅक्सिमा क्रॉस करून वरती गेले, चौथा मॅक्सिमा क्रॉस करून वरती नाही जाऊ शकला. इथं काय तयार झालाय? मिनिमा तयार झालाय. म्हणजे 3 मॅक्सिमा कंप्लीट आणि पुढचा एक मिनिमा. अरे 3 मॅक्सिमा कंप्लीटला शिफ्ट किती मिळाली? 3x. आणि पुढचा मिनिमा म्हणजे अजून किती शिफ्ट झालाय पॅटर्न? x/2. म्हणजे ओव्हरऑल आन्सर किती आलं? 3.5x. करता येईल तुमचं तुम्हाला. किंवा आन्सर किती आलं इथं? 7/2x. हे झालं x0. पुढे सांगा x0 ला कसं रिप्लेस करायचंय? वेवलेंथ काढायचे, वेवलेंथ पर्यंत पोहोचायचं आपल्याला. x0 ला कसं रिप्लेस करणार? पॅटर्न शिफ्टला कसं रिप्लेस करणार? बोला. d/d. हा, तुमच्याकडनं येऊ दे उत्तर. d/d इन द ब्रॅकेट म्यू -1 टीनं रिप्लेस केलं इज इक्वल टू 7/2 इंटू एक्स. कॅपिटल एक्स ला कसं रिप्लेस करणार? हा बरोबर आहे, बोल. लॅमडा d/d. करेक्ट. लॅमडा d/d. कॅपिटल डी म्हणत नाही म्हणजे नक्कीच तो काय असणार आहे? स्मॉल डी असणार आहे. पण पुढे जरा कॅल्क्युलेशन करा. इथं चुकलं का? इथं चुकलं ना? म्हणताना काय म्हटलं आपण? d/d. d/d जर आम्ही म्हणत असू तर डिनॉमिनेटर मधला डी नक्कीच काय पाहिजे? स्मॉल पाहिजे. कारण कॅपिटल असेल तर आम्ही कॅपिटल हा शब्द म्हणतोय. परत चुकलं. वरती काय पाहिजे? कॅपिटल डी. खाली पाहिजे स्मॉल डी. कॅपिटल d/d, कॅपिटल d/d कॅन्सल झालं. हे 7/2 लेफ्ट साइडला आलं की 2/7 म्यू -1t. बघा तुमच्या लक्षात आलं का? सेकंड बीट लक्षात आला का? अशा टाइपचे ट्रिकी क्वेश्चन सुद्धा अगदीच इझी होतील जर तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आली असेल तर पॅटर्न शिफ्टची, आणि पॅटर्न शिफ्टचा फॉर्म्युला पाठ झाला असेल. सो सेकंड केस मध्ये एवढी वेवलेंथ आली. सेकंड केस मध्ये एवढी वेवलेंथ आली. बर. थर्ड केस बघूयात आता. बीट नंबर 3 काय आहे बघा. बीट नंबर सी बघा. बीट नंबर सी थोडासा इंटरेस्टिंग आहे. बघा काय काय म्हटलेलं आहे. समोर लक्ष द्या आता. ऑन इंट्रोडक्शन ऑफ द स्लॅब टू द लोअर स्लिट. लोअर स्लिटला स्लॅब इंट्रोड्यूस केली आहे आता. कुठे केली आहे? लोअर स्लिटला. 3 मॅक्सिमा क्रॉस द पॉइंट पी. गिवन पॉइंटला 3 मॅक्सिमा क्रॉस होतात. And the point at which the intensity is 75% of maximum intensity comes to the point P. आणि पॉइंट P ला काय तयार झालाय? 75% इंटेन्सिटीचा पॉइंट तयार झालाय. 3 मॅक्सिमा कम्प्लिटली क्रॉस झालेत आणि गिवन पॉइंटला काय तयार झालाय? 75% चा बँड तयार झालाय. 75% इंटेन्सिटीचा पॉइंट तयार झालाय. फाइंड द वेवलेंथ. लिहा. बीट नंबर सी. 3 maxima cross the point P. 3 maxima cross the point P and intensity at point P. 3 तर कम्प्लिटली क्रॉस करून गेले आणि अजून थोडासा पॅटर्न पुढे सरकला. And intensity at point P is 75% of maximum intensity. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, बघा समजून घ्या. 3 मॅक्सिमा क्रॉस द पॉइंट P and intensity at P is 75% of maximum intensity. Find wavelength. तर त्या ठिकाणी वेवलेंथ किती असेल? तर त्या ठिकाणी नाही, इन जनरल पॅटर्नची वेवलेंथ किती असेल? फाइंड वेवलेंथ. बरोबर. आता मला सांगा पॅटर्न कितीनं शिफ्ट झाला ते काढूयात. पॅटर्न कितीनं शिफ्ट झाला ते कसं काढणार बघा, समजून घ्या. 3 मॅक्सिमा कम्प्लिटली क्रॉस झालेत, त्याला करस्पॉन्डिंग शिफ्ट किती मिळणार? 3x. त्याला करस्पॉन्डिंग शिफ्ट किती मिळणार? 3x. बरोबर. पॅटर्न अजून थोडा शिफ्ट झालाय. ओव्हरऑल 4 मॅक्सिमा क्रॉस झालेले नाहीये, 3 मॅक्सिमा ओव्हरऑल क्रॉस झालेत, प्लस अजून थोडा पॅटर्न शिफ्ट झालाय. ठीक आहे ना. डायग्राम काढायची असेल का? हीच डायग्राम येणार आहे परत. आता या पेज वरती आहे डायग्राम, फक्त ही स्लॅब खाली असेल. बघा लक्ष द्या. पॅटर्न कितीनं शिफ्ट झालाय? कम्प्लिटली 3 मॅक्सिमाला करस्पॉन्डिंग 3x न शिफ्ट झालाय.
आता 75% इंटेन्सिटी गिवन पॉइंटला आली आहे, म्हणजे पॅटर्न अजून थोडा शिफ्ट झालाय. मग 75% करस्पॉन्डिंग जी काही शिफ्ट आहे त्या शिफ्टला मी मुद्दाम स्मॉल एक्स असं म्हणतो. आता स्मॉल एक्स अजून आपल्याला माहित नाहीये, मग आपल्याला तो स्मॉल एक्स पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावा लागेल. 3 मॅक्सिमाला करस्पॉन्डिंग शिफ्ट मिळणार 3x, आणि पुढं अजून थोडासा पॅटर्न शिफ्ट झालाय आणि गिवन पॉइंटला 75% इंटेन्सिटी आली आहे. याचा अर्थ त्या 75% इंटेन्सिटीला करस्पॉन्डिंग जी काही शिफ्ट आहे ती शिफ्ट आम्हाला कॅल्क्युलेट करावी लागणार. आता याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आणि आता गिवन पॉइंटला इंटेन्सिटी लिहिणार आहे मी. मला सांगा, इंटेन्सिटी ऍट गिवन पॉइंटचा फॉर्म्युला तुम्हाला दिला होता बघा. इंटेन्सिटी लिहा माझ्या बरोबर ऍट गिवन पॉइंट. इंटेन्सिटी ऍट गिवन पॉइंट काय आला होता फॉर्म्युला? रिझल्टंट इंटेन्सिटी ऍट गिवन पॉइंट IR इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस 2√I1 I2 cos phi असा तो फॉर्म्युला आला होता, बरोबर. आता इंडिव्हिज्युअल वेव्हच्या इंटेन्सिटी दिल्यात का त्यांनी आम्हाला? I1 I2 च्या व्हॅल्यूज दिल्यात का त्यांनी आम्हाला? नाही. I1 I2 च्या व्हॅल्यूज जर त्यांनी आम्हाला नाही दिल्या तर मात्र आम्ही काय करतो? इन दॅट केस वी अज्युम I1 इक्वल टू I2 इक्वल टू I. इन दॅट केस आम्ही I1 इक्वल टू I2 इक्वल टू I असं अज्युम करतो. मग त्यावेळी जो काय रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला तयार झाला होता हे आपण डिराईव्ह पण केलं होतं, आठवतंय का तुम्हाला? हे सगळं आपण डिराईव्ह केलं होतं आणि त्यानंतर I1 इक्वल टू I2 इक्वल टू I सबस्टिट्यूट करून अल्टिमेटली जो फॉर्म्युला तयार झाला होता तो असा तयार झाला होता. 4I cos स्क्वेअर, आठवतोय का? 4I cos स्क्वेअर phi by 2. एकदा म्हणूयात हा फॉर्म्युला आपण. I1 इक्वल टू I2 इक्वल टू जर I असेल तर रिझल्टंट इंटेन्सिटी IR चा फॉर्म्युला येतो 4I cos स्क्वेअर phi by 2. सांगा, रिझल्टंट इंटेन्सिटी IR इज इक्वल टू, एका सुरात सगळेजण म्हणतील, रिझल्टंट इंटेन्सिटी इज इक्वल टू 4I cos स्क्वेअर phi by 2. रिझल्टंट इंटेन्सिटी इज इक्वल टू 4I cos स्क्वेअर phi by 2. 4I cos स्क्वेअर phi by 2. आता हा फाय जो आहे तो फेज डिफरन्स ऍट गिवन पॉइंट आहे. ही काय आहे तुमची मॅक्सिमम इंटेन्सिटी. ही काय आहे तुमची मॅक्सिमम इंटेन्सिटी. या मॅक्सिमम इंटेन्सिटीच्या किती पर्सेंट इंटेन्सिटी आहे गिवन पॉइंटला? 75%. मग मी असं म्हणू 75%, 75 अपॉन 100 ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी. मॅक्सिमम इंटेन्सिटी म्हणजे किती? 4I. सो गिवन पॉइंटला जी इंटेन्सिटी आहे ती आहे 75% ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी. आणि पुढं ऍज इट इज सगळं 4I cos स्क्वेअर phi by 2. सर 4I ला 4I कॅन्सल, 75 अपॉन 100 म्हणजे 3/4 इज इक्वल टू cos स्क्वेअर ऑफ phi by 2. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतले तर cos ऑफ phi by 2 मिळेल. cos ऑफ phi by 2 किती मिळेल? √3/2. कोणत्या अँगलचा कॉस √3/2 असतो? 30, 70, 60 किती? 30. कोणत्या अँगलचा कॉस √3/2 असतो? 30. बरं, अँगल फाय आहे की phi/2 आहे? phi/2. मग अँगल आहे phi/2 इज इक्वल टू 30 म्हणजे π/6. 30 म्हणजे π/6. मग फाय किती आला बघा? फाय किती आला? π/3 आला. गिवन पॉइंटला फेज डिफरन्स किती आला? π/3 आला. समजतंय का? आलं इथपर्यंत लक्षात? झाले लिहून इथपर्यंत? लिहा पटपट पटपट, माझ्याबरोबरच लिहित चला. आले का लक्षात? सो फेज डिफरन्स ऍट गिवन पॉइंट आला π/3. मग गिवन पॉइंटची आम्हाला पोझिशनच तर पाहिजे आहे ना, कारण ती शिफ्ट पाहिजे आहे. 3 मॅक्सिमाला करस्पॉन्डिंग 3x, पण त्या 75% या इंटेन्सिटीला करस्पॉन्डिंग जी काय पोझिशन आहे तो पण शिफ्ट मिळालेलाच आहे पॅटर्न मधला, तो पण काढायचा आहे. बर, आता आपल्याकडे काय आहे? गिवन पॉइंटला असणारा फेज डिफरन्स आहे. नाव वी हॅव फेज डिफरन्स ऍट गिवन पॉइंट. त्या फेज डिफरन्स वरून आपण काय करणार? पाथ डिफरन्स.
आणि पाथ डिफरन्स वरून काय करणार आपण, पोझिशन. झालंय. ऑनलाइन पीपल up to this reply me small c. Clear? इथपर्यंत आलाय क्वेश्चन लक्षात, समजून घ्या व्यवस्थित, थोडासा ट्रिकी आहे पण करता येईल. सो गिवन पॉइंटला फेज डिफरन्स आला π/3. आता त्या फेज डिफरन्सला करस्पॉन्डिंग पाथ डिफरन्स आणि त्या पाथ डिफरन्सला करस्पॉन्डिंग पोझिशन. बरोबर. सो पुढचा जो काय पॉइंट असणार तो कसा असणार बघा, पुढचं जे काय कॅल्क्युलेशन असणार ते असं असणार, प्लॅन असा असणार, या फेज डिफरन्स वरून पाथ डिफरन्स आणि त्या पाथ डिफरन्स वरून कितीची शिफ्ट किंवा पोझिशन, त्या पाथ डिफरन्स साठी काय पोझिशन रिक्वायर्ड आहे. ओके. सो मला सांगा फेज डिफरन्स किती आलाय आपला π/3. इमिजिएटली पाथ डिफरन्स सांगता येतोय. पायला कसं रिप्लेस करणार, लॅमडा की λ/2. लॅमडा कशाला करस्पॉन्ड आहे 2π. लॅमडा करस्पॉन्ड्स टू 2π आणि λ/2 ला कसं रिप्लेस करता येते पाय. पायला कसं रिप्लेस करता येते λ/2. जर λ/2 ला पायला रिप्लेस करता येते तर पायला कसं रिप्लेस करणार λ/2 ला. या पायला रिप्लेस केलं कशानं λ/2 न. बरोबर. सो देअरफॉर आपण म्हणणार पाथ डिफरन्स किती आला त्या पॉइंटला λ/2/3. λ/2/3 म्हणजे आन्सर आलं λ/6. सो गिवन पॉइंटला जो काय पाथ डिफरन्स आला तो किती आला λ/6 आला सर. बर. आता गिवन पॉइंटला जर पाथ डिफरन्स माहित असेल, गिवन पॉइंटला जर पाथ डिफरन्स माहित असेल तर गिवन पॉइंटची पोझिशन काढता येते. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला बोला. पाथ डिफरन्स आणि पोझिशन फॉर्म्युला काय, पाथ आहे सगळ्यात पहिला फॉर्म्युला हा शिकलोय. पाथ डिफरन्स इज इक्वल टू, हा बरोबर सांगताय, XD अपॉन कॅपिटल डी. XD अपॉन कॅपिटल डी बरोबर इज इक्वल टू λ/6. एक्स किती आला बघा λd/60. एक्स किती आला λd/60 म्हणजे 1/6 ऑफ λd/d. अरे पण λd/d म्हणजे कोण, कॅपिटल एक्स. λd/d म्हणजे कोण कॅपिटल एक्स. काय रिप्लेस केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. काय झालं नाही कुठं, λd/d म्हणजे कोण कॅपिटल एक्स. स्मॉल एक्स हा डी पलीकडे गेला, हा स्मॉल डी डिवाइड करायला गेला. इथपर्यंत कळलंय का, याच्या पुढे काय म्हणायचंय. होय अजून राहिलाय क्वेश्चन. आता काय काढलं आपण, हा एक्स काढला ना, पाहिजे आपल्याला लॅम्बडाच. क्वेश्चन झालेलं नाही अजून. 3 मॅक्सिमाला करस्पॉन्डिंग किती शिफ्ट मिळाली 3x आणि 75% पॉइंटला करस्पॉन्डिंग किती शिफ्ट मिळाली x. हा एक्स आत्ता काढून झालाय, हा स्मॉल एक्स आत्ता काढून झालाय. किती आलाय स्मॉल एक्स x/6. अजून करायचंय पुढे. हा आता इथं जे काय इक्वेशन, ज्याला आपण इक्वेशन 1 असं नाव दिलं होतं, नाव द टोटल पॅटर्न शिफ्ट लिहा. नाव टोटल पॅटर्न शिफ्ट, नाव टोटल पॅटर्न शिफ्ट x0 इज इक्वल टू 3 कंप्लीट मॅक्सिमा क्रॉस झाले होते. पॉइंट पी ला 3 कंप्लीट मॅक्सिमा क्रॉस झाले होते, प्लस आणि काय झालं होतं, अजून थोडीशी शिफ्ट मिळून पॉइंट बी ला कुठला बँड आला होता 75% इंटेन्सिटीचा. 75% इंटेन्सिटीला करस्पॉन्डिंग जी काय पोझिशन असते ती किती असते x/6. सो एवढी पोझिशन अजून शिफ्ट व्हायला पाहिजे.
म्हणजे ती x/6 ओव्हरऑल आन्सर किती आलं चेक करा. 19/6 टाइम्स कॅपिटल एक्स. पाहिजे काय बाळा आपल्याला? लॅमडा पाहिजे. एक्स नॉट ला कसं रिप्लेस करणार? d/d इन द ब्रॅकेट. d/d म्हणजे खाली कुठला d पाहिजे? स्मॉल d पाहिजे. बघा ही ट्रिक तुम्हाला ऑलवेज हेल्प करते. d/d इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t इज इक्वल टू 19/6 टाइम्स कॅपिटल एक्स. कॅपिटल एक्सचा फॉर्म्युला लॅमडा d/d. लॅमडा d/d म्हणजे खाली d परत स्मॉल. d/d ला d/d कॅन्सल. किती आला चेक करा लॅमडा? 6/19 म्यू मायनस 1t. झाले का बघा तिन्ही बिट सॉल्व? आले लक्षात? समजलंय का? ऑनलाईन पीपल अप टू दिस रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. CW. सो शिफ्ट वरचे क्वेश्चन्स अशा टाइपचे असतात. जनरली अशा टाइपचे क्वेश्चन नीट मध्ये तुम्हाला विचारणार नाही. अशा टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला JEE मध्ये विचारतील. शिफ्ट वाले जे क्वेश्चन्स आहेत, कारण जास्त कॅल्क्युलेटिव्ह आहे, डायरेक्ट आन्सर नाहीये. तुम्हाला 3 ला करस्पॉन्डिंग शिफ्ट, 3 मॅक्सिमाला करस्पॉन्डिंग शिफ्ट सेपरेटली कॅल्क्युलेट करायचे, 75% ला शिफ्ट सेपरेटली कॅल्क्युलेट करायचे, आणि मग टोटल शिफ्टला रिप्लेस करायचं आहे. मल्टिपल कॅल्क्युलेशन्स अँड रिप्लेसमेंट्स आहेत. समजतंय का? सो यू कॅन एक्सपेक्ट दिस क्वेश्चन इन JEE. नीट साठी बीट नंबर ए आणि बीट नंबर बी असेल, कारण तिथे कॅल्क्युलेशन नाहीये, तिथे डायरेक्टली सांगता येते. पॅटर्न कितीने शिफ्ट झालाय? 3 मॅक्सिमाला करस्पॉन्डिंग 3x आणि पुढच्या मिनिमाला करस्पॉन्डिंग x/2. समजतंय का? सो हे तुम्हाला डायरेक्टली लिहिता येते. त्यामुळे इथं आन्सर किती वेळात मिळाले बघा, की 4 स्टेप मध्ये आन्सर मिळाले बीट नंबर बी ला 1, 2, 3 and 4. पण तेच बीट नंबर सी ला आम्हाला ही स्टेप तर करावी लागली, पण त्यासाठी हा स्मॉल एक्स आम्हाला परत कॅल्क्युलेट करावा लागला. आणि तो स्मॉल एक्स म्हणजे 75% ला करस्पॉन्डिंग जी काही शिफ्ट आहे, ती शिफ्ट आम्हाला परत सेपरेटली कॅल्क्युलेट करावी लागली. मग ती इथं सबस्टिट्यूट करून परत पुढच्या 4 स्टेप मध्ये आन्सर केलेला आहे. समजलंय? आले लक्षात? सो असाच एक क्वेश्चन परत एक सॉल्व्ह करूयात. बघा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आता हा पण मी क्वेश्चन वाचतोय, समजून घ्या तुम्ही. ओके, क्वेश्चन लिहित बसायची गरज नाहीये. बघा आता क्वेश्चन मोठा दिसला म्हणजे अवघड असतो, हे पहिल्यांदा डोक्यातून बाहेर काढा. क्वेश्चन वाचून बघा, समजतोय का चेक करा, त्यानंतर डिसिजन घ्यायचंय की सॉल्व्ह करायचंय की नाही. बघा, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इज कंडक्टेड इनसाइड द वॉटर. आणि वॉटर मधली वेवलेंथ किती दिली आहे? लाईटची वेवलेंथ इन द वॉटर किती दिली आहे? 1. सो हा जो काय क्वेश्चन आहे, लिहा माझ्या बरोबर. YDSE इनसाइड काय केलाय? लिक्विड किंवा इनसाइड वॉटर केलाय. वेवलेंथ ऑफ लाईट इन वॉटर, वेवलेंथ ऑफ लाईट इन वॉटर ती पण आपल्याला दिली आहे. वेवलेंथ ऑफ लाईट इन वॉटर ती आम्हाला दिली आहे त्यांनी λ1 किंवा λL असेल ते. λL वेवलेंथ ऑफ लाईट इन दी वॉटर. λ1 आहे का L आहे ते? 1 आहे का? λ1 म्हणूया. ठीक आहे. वॉटर मधली लाईटची वेवलेंथ काय दिली? 1. आता जे सराउंडिंग मीडियम आहे आपल्या ॲपॅरेटसला, सराउंडिंग मीडियम जे आहे किंवा आपली स्क्रीन ज्या मीडियम मध्ये आहे, ते मीडियम कुठला आहे? वॉटर. ते मीडियम कुठला आहे? वॉटर. बर, अ ग्लास प्लेट ऑफ थिकनेस, ग्लास प्लेट म्हणजेच ग्लास स्लॅब, म्हणजे आपल्याला एक स्लॅब पण दिली आहे, स्लॅब पण दिली आहे. या स्लॅबची थिकनेस किती दिली आहे? लिहा, स्लॅबची थिकनेस टी दिली आहे. स्लॅबची थिकनेस इज इक्वल टू टी दिली आहे. प्लीज चला कंप्लीट क्वेश्चन लिहायची गरज नाही, इन्फॉर्मेशन लिहा. अँड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2. आता स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 दिलाय, म्हणजे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्युम दिलाय की विथ रिस्पेक्ट टू वॉटर दिलाय? नुसतंच μ2 म्हणून सांगितलंय. नक्कीच हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेव्हा नुसताच μ2 म्हणून दिला जातो, बाकीचं काही सांगितलं जात नाही, तेव्हा तो असतो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तेव्हा तो काय असतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्युम. सो μ2 हा जो काय आहे, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब विथ रिस्पेक्ट टू काय आहे? व्हॅक्युम आहे. सो लिहा तिथं, इट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब
विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम म्हणा किंवा एअर म्हणा, काही चालेल. विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम तो आम्हाला त्यांनी μ2 दिलाय. ठीक आहे. वेवलेंथ ऑफ लाईट इन दी वॉटर इज लॅम्डा. परत इथं त्यांनी लॅम्डा दिलेला आहे. आय थिंक त्यांची मिस्टेक झाली आहे. इथं त्यांनी ऑलरेडी λ1 सांगितलंय, परत त्याच व्हॅल्यूला लॅम्डा म्हणतात. ठीक आहे. आता चारही ऑप्शन मध्ये कुठेही λ1 दिसतोय का? नाही. मग त्या λ1 लाच आपण लॅम्डा लिहू शकतो. वेवलेंथ ऑफ लाईट इन द वॉटर, इथं त्यांनी λL असं म्हटलं होतं किंवा λ1 म्हटलं होतं. आता त्याच वेवलेंथला ते लॅम्डा म्हणतात. ठीक आहे, लॅम्डा म्हणतात तर लॅम्डा, काय अडचण नाही. पुढं, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ फेज डिफरन्स बिटवीन दी वेव्स कमिंग फ्रॉम S1 अँड S2 ऍट पॉइंट O. पहिल्यांदा डायग्राम काढूया आणि मग आम्हाला लक्षात येईल की नक्की त्यांनी आम्हाला काय विचारलं. डायग्राम काढल्यानंतर आपण ते लिहू. इथं कुठलं मीडियम आहे आता? वॉटर. ही स्लीट S1, ही स्लीट S2. S2 च्या समोर समजा स्लॅब नाहीये. S2 च्या समोर समजा स्लॅब नाहीये आणि हा पॉइंट आहे सेंटर O. जर स्लॅब नसेल तर सेंटरला फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स 0 असतो. सेंटरला फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स काय असतो? 0 असतो. मग तर काय अडचणच नाहीये. पण जर स्लॅब असेल तर पॅटर्न काय होणार आहे? शिफ्ट होणार आहे. पॅटर्न काय होणार आहे? शिफ्ट होणार आहे. सो पॅटर्न झाला शिफ्ट. कुठं पॅटर्न शिफ्ट होणार? वरती की खाली? खाली शिफ्ट झाला. पॅटर्न शिफ्ट झाला खाली. आता हा झाला तुमचा सेंट्रल मॅक्सिमा. बोला येस नो. मोठ्याने सांगा येस नो. हा झाला आमचा सेंट्रल मॅक्सिमा आणि ही झाली गिवन पॉइंटची पोझिशन. सो सेंट्रल मॅक्सिमा पासून गिवन पॉइंटची पोझिशन आपण काय म्हणूया? एक्स म्हणूया. मग आम्हाला सांगा या पॉइंटला आता किती फेज डिफरन्स असेल? काय विचारलंय? फाइंड, लिहा माझ्या बरोबर, फेज डिफरन्स ऍट पॉइंट O. O पॉइंटला किती फेज डिफरन्स असेल? अगदी सिंपल क्वेश्चन झाला बघा. आता मी सांगतो तुम्हाला कसं कसं सॉल्व्ह करायचं. व्यवस्थित मन लावून लक्ष द्या. बघा आता गिवन पॉइंटला आम्हाला काय पाहिजे आहे? फेज डिफरन्स. माझा प्लॅन एवढाच आहे. मला गिवन पॉइंटची पोझिशन माहित आहे. मी गिवन पॉइंटची पोझिशन काढू शकतोय. कसं काढू शकतोय? कारण मला फ्रिंज शिफ्टचा फॉर्म्युला माहित आहे. माहित आहे की नाही? x0 चा फॉर्म्युला माहित आहे. x0 च्या फॉर्म्युल्यावरनं मला x मिळेल. सो माझा प्लॅन काय असेल? सर x0 वरनं x कॅल्क्युलेट करा, गिवन पोझिशन वरनं पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट करा. गिवन पोझिशनला पाथ डिफरन्स कळाला की पाथ डिफरन्स वरनं फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करता येतं. दॅट्स द प्लॅन. समजतंय का? बघा प्लॅन समजला का? चेक करा कसं सॉल्व्ह करायचं. 4 कन्फ्युजिंग ऑप्शन्स आहेत इथं. ऑलमोस्ट सगळे सिमिलर दिसणारे ऑप्शन्स आहेत, पण ठरवू आपण आपल्या प्लॅन नुसार जाऊ. सो गिवन पॉइंटला किती पाथ डिफरन्स असेल असं विचारलंय. गिवन पॉइंटला किती पाथ डिफरन्स असेल असं विचारलंय, तर गिवन पॉइंटची पोझिशन काढा. गिवन पॉइंटच्या पोझिशन वरनं गिवन पॉइंटला पाथ डिफरन्स काढा. गिवन पॉइंटला पाथ डिफरन्स वरनं गिवन पॉइंटला फेज डिफरन्स काढा. पहिलं काम काय करूयात? पहिलं काम करूयात गिवन पॉइंटची पोझिशन काढूयात. गिवन पॉइंटची पोझिशन काय असणार? सेंट्रल मॅक्सिमा पासून जेवढी शिफ्ट आहे तीच ना. एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे? x0. समजलं? सो पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करणार आपण? x0. लिहा माझ्या बरोबर. सॉरी, पहिल्यांदा कॅल्क्युलेट करणार गिवन पॉइंटची पोझिशन x आहे x0. x किती आहे? x0. सो पहिला बिट कॅल्क्युलेट झाला. आता गिवन पॉइंटला पाथ डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करायचा शिकवला होता. पाथ डिफरन्स ऍट गिवन पॉइंट, पाथ डिफरन्स ऍट गिवन पोझिशन. फॉर्म्युला पाठ आहे तुम्हाला, बोला सगळेजण एका सुरात एका वेळी. पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल D. XD अपॉन कॅपिटल D. अरे पण x किती आहे? x किती आहे? x0. प्लीज चला, x0 इंटू D अपॉन कॅपिटल D. अरे पण x0 किती आहे? किती आहे? शिफ्ट d बाय d म्हणजे खालचा d काय असणार? स्मॉल. d बाय d इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1 इंटू t. अरे पण हा म्यू कुणाचा? वॉटरचा का स्लॅबचा
का स्लॅबचा विथ रिस्पेक्ट टू वॉटर, का स्लॅबचा विथ रिस्पेक्ट टू एअर? हा, मीडियम कुठला आहे? वॉटर. मीडियम कुठला आहे? वॉटर. स्क्रीन कुठल्या मीडियम मध्ये आहे? वॉटर. मग सगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आले पाहिजेत? विथ रिस्पेक्ट टू वॉटर आले पाहिजे. सगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आले पाहिजेत? विथ रिस्पेक्ट टू वॉटर आल्या पाहिजेत. सगळ्या वेव्हलेंथ कुठल्या आल्या पाहिजेत? वॉटर मधल्या आल्या पाहिजेत. नीट समजून घ्या. सगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हे जे मीडियम आहे ना ते मॅटर करते बघा. सगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू वॉटर वाले पाहिजेत. सगळे वेव्हलेंथ, सगळ्या वेव्हलेंथ वॉटर मधल्या पाहिजे. समजलं? बर. मग हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब, स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू वॉटर. स्लॅब म्हणजे 2 ना, स्लॅब म्हणजे 2 ना, आणि वॉटर म्हणजे 1 ना, वॉटर म्हणजे 1 ना. मग स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू वॉटर, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ते पुढे लिहायचं, विथ रिस्पेक्ट टू जे ते मागे लिहायचं. आठवलं का? काल शिकवलं होतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसं लिहायचं असतं, इंटू टी. ठीक आहे. हा काय झाला? पाथ डिफरन्स. हा काय झाला? पाथ डिफरन्स. आम्ही काय विचारलंय तुम्हाला? फेज डिफरन्स. फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स मधलं रिलेशन काय? फेज डिफरन्स इज इक्वल टू के इंटू पाथ डिफरन्स. आठवलं का? बोल. डी बाय डी राहिलं का? काय चुकलं? फक्त एक्स नॉट रिप्लेस झाला का माझ्याकडनं? इंटू काय पाहिजे? स्मॉल डी बाय कॅपिटल डी पाहिजे. अरे मग स्मॉल डी कॅपिटल डी कॅन्सल. पाथ डिफरन्स किती आला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब विथ रिस्पेक्ट टू वॉटर -1 इंटू टी असं झालं सर. बरोबर आहे तुमचं. आता पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स रिलेशन काय शिकवलंय? पाथ डिफरन्स इज इक्वल टू के इंटू, नाही असं नाही आहे, असं नाही आहे. फेज डिफरन्स इज इक्वल टू आहे. हा, फेज डिफरन्स इज इक्वल टू के इंटू पाथ डिफरन्स. के म्हणजे कोण? वेव्ह मधला के, ए साइन ओमेगा टी प्लस मायनस के एक्स. ओमेगा म्हणजे 2 पाय टी, के म्हणजे 2 पाय लॅम्डा. आठवतंय का? ओमेगा म्हणजे काय? रिपीट करा. ओमेगा इज 2 पाय टी अँड के इज 2 पाय लॅम्डा. आणि हे लक्षात ठेवा पटकन पाथ डिफरन्स फेज डिफरन्स रिप्लेस करायला. फेज डिफरन्स इज इक्वल टू के इंटू पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स इज इक्वल टू के इंटू पाथ डिफरन्स. सो फेज डिफरन्स इज इक्वल टू के म्हणजे काय? 2 पाय लॅम्डा इंटू द पाथ डिफरन्स. बर. सो 2 पाय लॅम्डा. पण हा लॅम्डा कुठला? लॅम्डा कुठला पाहिजे? मीडियम कुठला आहे? वॉटर. सो ही वेव्हलेंथ कुठली पाहिजे? वेव्हलेंथ ऑफ लाईट इन द वॉटर पाहिजे. किती आहे वेव्हलेंथ ऑफ लाईट इन दी वॉटर? लॅम्डा. मग काय अडचण नाही, इथे लॅम्डा लिहायला काय अडचण नाही. हे तुम्ही डायरेक्टली काय लिहू शकताय? लॅम्डा लिहू शकताय. कुठं कुठं काळजी घ्यायची आहे समजलं? इथे एक काळजी घ्यावी लागेल, त्याला स्टार करून ठेवतो. इथे एक काळजी घ्यावी लागेल, ही वेव्हलेंथ कुठली असली पाहिजे? वॉटर मधली असली पाहिजे. लाईटची वेव्हलेंथ इन द वॉटर किती आहे? लॅम्डा. दिले आहे त्यांनी क्वेश्चन मध्ये. लॅम्डा 1 दिली असेल तर लॅम्डा 1 लिहावं लागेल, लॅम्डा दिला असेल तर लॅम्डा लिहावं लागेल. हा, पाथ डिफरन्स किती आलाय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब विथ रिस्पेक्ट टू वॉटर -1 इंटू टी. चेक करा कुठला ऑप्शन मॅच होतो याच्या बरोबर. बरोबर. 2 पाय लॅम्डा आले आपलं. 2 पाय लॅम्डा तर आले आपलं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट -1 इंटू हा 2 पाय लॅम्डा. 2 पाय लॅम्डा तर आलंय आपलं. चेक करा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट -1. 1 कुठे लिहिले इथं? 1 नाही लिहिलं इथे, लिक्विड पाहिजे ना. हा μ2 कोण आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम आहे. हा नाही येणार, हा नाही येणार. μ2 नको आपल्याला. μ2 विथ रिस्पेक्ट टू 1 पाहिजे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब विथ रिस्पेक्ट टू वॉटर पाहिजे. वॉटर म्हणजे 1. कुठला? हा नाही येणार,
येईल का? शिकवलं होतं ना याला कसं रिप्लेस करायचं, याला कसं रिप्लेस करायचंय तुम्हाला सांगितलं होतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट असं करता येतंय. तुम्हाला ऑब्झर्व करा म्हटलं होतं. कुठला नंबर कुठं जातोय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट -1 असं करता येऊ शकतंय. नो इश्यूज. इंटू 2π अपॉन लॅम्डा. चेक करा जरा. टी राहिलं, हा टी इथं टी, हा टी इथं टी. चेक करा आता कुठला मॅच होतोय, आता कुठला ऑप्शन मॅच होतोय, 1 की 2? ऑप्शन 1 मॅच होतोय, ऑप्शन 1 मॅच होतोय. चेक करा आलंय का बरोबर, आलंय ऑप्शन 1 आलाय म्हणजे आपण जे केले ते सगळं बरोबर आहे. काळजी कुठे कुठे घ्यावी लागते, काळजी कुठे कुठे घ्यावी लागते. हा इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सबस्टिट्यूट करताना एक काळजी घ्यावी लागते आणि वेव्हलेंथ सबस्टिट्यूट करताना एक काळजी घ्यावी लागते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग मीडियम पाहिजे आणि वेव्हलेंथ ऑफ लाईट पण सराउंडिंग मीडियम मधलीच पाहिजे. समजतंय का? ही जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ ऑफ लाईट इन व्हॅक्यूम पाहिजे की जे काय सराउंडिंग मीडियम आहे त्यातली सराउंडिंग मीडियम. स्क्रीन ज्या मीडियम मध्ये आहे, स्क्रीन तर वॉटर मध्ये होती, सो वेव्हलेंथ ऑफ लाईट इन द वॉटर पाहिजे. सो इथे काळजी घ्यावी लागते आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग मीडियम इथे काळजी घ्यावी लागते. सो हा क्वेश्चन झाला सॉल्व. लक्षात आला? थोडासा ट्रिकी होता कारण इथं वेव्हलेंथ मध्ये सबस्टिट्यूशन करताना चूक होऊ शकते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सबस्टिट्यूट करताना चूक होऊ शकते. इथे डायरेक्टली μ2 टाकला असतं तुम्ही, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब μ2 टाकला असतं तर इमिजिएटली तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट केला असता, ऑप्शन 4, आणि आन्सर चुकला असतं. तुम्ही मला सांगितलंच होतं ऑप्शन 4 म्हणत होता तुम्ही, कारण μ2 -1 तुम्हाला दिसला, अरे पण तो μ2 विथ रिस्पेक्ट टू काय पाहिजे होता, सराउंडिंग मीडियम पाहिजे होता. आणि ही वेव्हलेंथ पण काय पाहिजे, सराउंडिंग मीडियम मधली म्हणजे वॉटर मधली लाईटची वेव्हलेंथ पाहिजे. ठीक आहे, ती तर आम्हाला लॅम्बडा दिली होती, तिथं काय अडचण नाही. त्यामुळे ऑप्शन जो करेक्ट आला तो ऑप्शन नंबर ए करेक्ट आला. समजतंय? या क्वेश्चन मध्ये दोन्ही गोष्टी मिळतील तुम्हाला. पॅटर्न शिफ्ट तर मिळणार म्हणजे मिळणारच, पॅटर्न शिफ्ट तर मिळणारच, प्लस पॅटर्न श्रिंक पण होणार आहे बघा, कारण आधी एअर असेल नंतर वॉटर आहे, दोन दोन गोष्टी मिळतात. सो इथं एक तर तुम्हाला पॅटर्न शिफ्ट मिळणार आहेच, प्लस दुसरं काय मिळणार आहे, दुसरं काय मिळणार आहे, पॅटर्न शिफ्ट बरोबर काय मिळणार आहे, पॅटर्न श्रिंक पण मिळणार आहे. फ्रिंज विड्थ पण मॉडिफाय होणार आणि पॅटर्न शिफ्ट पण मिळणार. फ्रिंज विड्थ का मॉडिफाय होणार, कारण आधीचं मीडियम एअर होतं, आताचं मीडियम वॉटर आहे, त्यामुळे फ्रिंज विड्थ मॉडिफाय होणार. आणि फ्रिंज शिफ्ट का मिळणार, कारण की इथं आम्ही स्लॅब इंट्रोड्यूस केलेली, त्यामुळे फ्रिंज शिफ्ट पण मिळणार. समजलं? चला पुढे हेडिंग द्या, प्रोपागेशन ऑफ लाईट ह्युजन्स थेरी. हेडिंग द्या, लिहा, मी डिक्टेट करतो, तुम्ही लिहा. हेडिंग द्या, प्रोपागेशन ऑफ लाईट. नेक्स्ट पॉइंट आहे प्रोपागेशन ऑफ लाईट इन द ब्रॅकेट ह्युजन्स थेरी. ह्युजन्स थेरी त्याचं प्रोनाउन्सिएशन एवढं काय मॅटर करत नाही, पण त्याला मी तर म्हणताना ह्युजन्स थेरी असं म्हणतोय. ओके, बर. आता लाईट प्रोपागेट होते, एका पॉइंट पासून लाईट दुसऱ्या पॉइंट पर्यंत कशी जाते हे आम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, हे आम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. लाईट इज समथिंग एवढं तरी आम्हाला माहिती आहे, बट वेदर इट इज वेव्ह ऑर इट इज पार्टिकल हे आम्हाला माहित नव्हतं. बघा स्टोरी अशी, लोकांना स्टार्टिंगला लाईट नावाचं काहीतरी आहे, लाईट आम्हाला एक्सपिरियन्स करता येते, लाईट बरोबर बरेच एक्सपेरिमेंट करता येतात, हे सगळं आम्हाला माहित होतं, बरोबर. पण लाईटला कोणी एक्सप्लेन केलं नव्हतं. स्टोरी ऑफ लाईट जेव्हा सांगितली जाते तेव्हा त्याचं शेवटचं स्टेटमेंट जे येतं त्या स्टोरी ऑफ लाईटचं, एक स्टोरी आहे लाईटची जी काही थेरी डेव्हलप हळूहळू होत गेली. अल्टिमेटली मॅक्सवेल नावाचा जो काय माणूस होता
मॅक्सवेल नावाच्या माणसानं, क्रिकेटवाला नव्हे तुमचा, क्रिकेटवाला नाही, फिजिक्सवाला मॅक्सवेल, जेम्स मॅक्सवेल आय थिंक, तो फिजिक्सवाला जो मॅक्सवेल होता त्यानं अल्टिमेटली 4 इक्वेशन दिल्या आणि त्यानं लाईटसाठी इक्वेशन दिलं नव्हतं, त्यानं लाईटचा स्टडी करायचा म्हणून इक्वेशन दिलं नव्हतं, त्यानं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशी प्रोपागेट होईल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशी प्रोपागेट होईल त्याच्या इक्वेशन्स त्यांना दिल्या. फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. नंतर त्याच्यामध्ये आईन्स्टाईन पण येणार आहे, कारण त्याला प्रत्येक गोष्टी मध्ये मध्ये करायची सवय होती. मॅक्सवेल झाल्यानंतर आईन्स्टाईन पण आला, त्यानंही सांगितली की नाही लाईट असं पण नाहीये, लाईट तशी पण आहे. म्हणजे स्टोरी जी काय चेंज होत गेली लाईटची, ती हळूहळू बघा कशी डेव्हलप होत गेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला एवढं तर माहित होतं की लाईट रिफ्लेक्ट होते, लाईट स्कॅटर होते, त्यानंतर लाईट मीडियम मध्ये प्रोपागेट होते, लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना लाईटचं रिफ्रॅक्शन होतं, लाईट बेंड होऊ शकते, बेंड टुवर्ड्स द नॉर्मल, बेंडिंग अवे फ्रॉम द नॉर्मल, या सगळ्या गोष्टी आम्ही ऑब्झर्व केल्या होत्या. लाईटचं रिफ्लेक्शन ऑब्झर्व केलं होतं. बऱ्याच गोष्टी लाईटच्या आम्ही एक्सपेरिमेंट थ्रू ऑब्झर्व केलेल्या होत्या, बरोबर. त्यात आता पहिली गोष्ट अशी की लाईटचं प्रोपागेशन एक्सप्लेन करायचं. एखाद्या पार्टिकलचं प्रोपागेशन एक्सप्लेन करणं सोपं आहे, मेकॅनिक्स लावता येतं तुम्हाला, v = u + at, s = ut + ½ at², किंवा ऍक्सेलरेशन = dv/dt, किंवा व्हेलॉसिटी = रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन dx/dt. हे सगळं मेकॅनिक्स तुम्हाला पार्टिकलच्या प्रोपागेशनला एक्सप्लेन करण्यासाठी वापरता येतं. मग सगळ्यात पहिल्यांदा ट्राय जो केला लाईटचं प्रोपागेशन एक्सप्लेन करायला, किंवा व्हॉट इज लाईट, क्वेश्चन होता व्हॉट इज लाईट, लाईट काय आहे, लाईटला एक्सप्लेन करायसाठी सगळ्यात पहिला जो काय एफर्ट केला गेला आणि जो फेल झाला, तो सगळ्यात पहिला एफर्ट होता तुमच्या न्यूटनचा. न्यूटनची ग्रॅव्हिटेशनल थिअरी तर आम्हाला माहिती आहे. त्याच न्यूटननं लाईट मध्ये पण काम केलंय. बघा, मेकॅनिक्स कुठं, ऑप्टिक्स कुठं, प्रत्येक माणूस सगळीकडे काम करायला लागला, मल्टीटास्किंग. त्याचं लग्न झालं का विचारताय? मला नाही माहित बाबा. बर, न्यूटन जो होता बघा, स्टोरी बघा, स्टोरी समजून घ्या. ते लिहित बसू नका आता, ते लिहायला मी वेळ देणार आहे, डिक्टेट करणार आहे. स्टोरी आहे का पहिल्यांदा? स्टोरी अशी आहे, सगळ्यात पहिल्यांदा ट्राय केला न्यूटन. मग सगळ्यात पहिली थेअरी आली न्यूटन्स कार्प्युस्क्युलर थेअरी. न्यूटन्स कार्प्युस्क्युलर थेअरी, ऐका फक्त, लक्ष द्या, इंटरेस्टिंग आहे. न्यूटननं सांगितलं की लाईट इज अ पार्टिकल. न्यूटननं काय सांगितलं? लाईट पार्टिकल आहे, लाईट पार्टिकल आहे, आणि लाईटच्या पार्टिकल्सना त्यानं नाव दिलं कार्प्युस्कल्स. काय नाव दिलं? कार्प्युस्कल्स. ते इतके लहान आहेत की डोळ्यांना दिसत नाही, पण ते सेन्स करता येतात. ते इतके लहान आहेत की डोळ्यांना दिसत नाहीत, पण दोज कार्प्युस्कल्स कॅन बी सेन्स्ड व्हेन दे फॉल ऑन द रेटिना ऑफ द आय. डोळ्याच्या रेटिनावरती जेव्हा हे कार्प्युस्कल्स पडतात तेव्हा मात्र ते सेन्स करता येतात, अँड दस वी गेट द सेन्सेशन ऑफ लाईट ऑर सेन्सेशन ऑफ विजन. बरोबर, काय काय सांगते बघा न्यूटन. त्यानंतर त्यानं असंही सांगितलं, लोकांनी त्याला विचारलं, ठीक आहे बाबा, लाईट जर पार्टिकल आहे, हे पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होतात, ते एखाद्या बाउंड्रीवरती किंवा एखाद्या मिररला जर जाऊन धडकले तर ते रिफ्लेक्ट पण होतील. मेकॅनिक्सच्या लॉजनी तुम्हाला लाईटचं रिफ्लेक्शन एक्सप्लेन करता येऊ शकतं, बरोबर. न्यूटनने हे सगळं सांगायला सुरुवात केली. त्यालाही वाटायला लागलं की आपण बरोबर आहे. लोक त्याला प्रश्न विचारायला चालू केले, न्यूटनला आन्सर द्यायला चालू केले. त्याला पहिला प्रश्न असा विचारला गेला की लाईट जर पार्टिकल असेल तर डिफरंट कलर्स ऑफ लाईट का असतात? आता तुम्हाला माहित आहे सर, बिकॉज ऑफ द फ्रिक्वेन्सीज द लाईट हॅज, बिकॉज ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज लाईट हॅज डिफरंट कलर्स. बिकॉज ऑफ दी डिफरंट फ्रिक्वेन्सीज लाईट हॅज डिफरंट कलर्स. पण न्यूटनला विचारलं गेलं तर तेव्हा त्याला लाईटला वेव्ह अज्युमच केलं नाहीये. त्यानं लाईटला काय अज्युम केलं? पार्टिकल, एका मागोमाग जाणारे पार्टिकल्स म्हणजे लाईट, बरोबर. मग त्यानं सांगितलं की different colors of light are because of different sizes of corpuscles. एखादा कार्प्युस्कल लहान असेल, मोठा असेल, त्याच्या साईज वरनं त्यानं काय सांगितलं? कलर डिपेंड होतो.
ठीक आहे, लोकांनी म्हटलं ठीक आहे, व्हेरीफाय करायला काय आमच्याकडे पण एक्सपेरिमेंट नाहीये, त्यानं सांगितलेलं खरं आहे की खोट आहे म्हणायला, त्यामुळे त्याला होय म्हणावं लागलं आम्ही त्याला होय म्हटलं. मग अजून काही लोकांनी सांग म्हटले न्यूटनला की स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम जास्त असेल की स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम जास्त असेल, असं विचारलं न्यूटनला. काय विचारलं आम्ही न्यूटनला? स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम मोठा असेल की डेन्सर. न्यूटननं सगळं मेकॅनिक्स वापरलं, कॅल्क्युलेशन केलं आणि न्यूटनचा आन्सर आलं स्पीड ऑफ लाईट इन रेअर इज लेस दॅन द डेन्सर. रेअर मध्ये स्पीड लेस आला न्यूटनचा. लोकांना कळलं न्यूटनचं कॅल्क्युलेशन काय खरं नाहीये, लाईट काय पार्टिकल असणार नाही. लोकांनी न्यूटनची थेरी फेकून दिली. बरोबर, न्यूटनला फेकून नाही दिलं, काय करून दिलं? न्यूटनची थेरी फेकून दिली. बरोबर, हे समजलं ह्युजन नावाच्या माणसाला. कोणाला समजलं? ह्युजन नावाच्या माणसाला. त्याला एवढं लक्षात आलं की लाईटला पार्टिकल अज्युम करून लाईटला काय म्हणजे बाकी सगळं एक्सप्लेन करता येत नाही. रिफ्लेक्शन एक्सप्लेन करता येतं, लाईटला पार्टिकल अज्युम करून रिफ्लेक्शन एक्सप्लेन करता येतं, कलर ऑफ लाईट एक्सप्लेन करता येतो, रिफ्रॅक्शन एक्सप्लेन करता येतं, बेंडिंग ऑफ लाईट when light travels from one medium to other, light bends towards the normal or away from the normal. हे होतं ना, ऐकलंय ना तुम्ही? लाईट बेंडिंग टुवर्ड्स नॉर्मल, अवे फ्रॉम द नॉर्मल बघणार आहोत आपण. हे सगळं तुम्हाला न्यूटनच्या कार्प्युस्क्युलर थेरीने एक्सप्लेन करता येतं, पण काही गोष्टी एक्सप्लेन झाल्या नाहीत. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन दी रेअर मीडियम न्यूटनच्या हिशोबानं लेस यायला पाहिजे. ऑब्झर्वेशन काय, आमच्याकडे ऑब्झर्वेशन तर त्यावेळी एक्सपेरिमेंट होते स्पीड ऑफ लाईट व्हेरीफाय करायचे. रेअर मीडियम मध्ये स्पीड काय होता? जास्त होता डेन्सर पेक्षा. बरोबर, हे सगळं कळालं कोणाला? ह्युजन नावाच्या माणसाला हे सगळं कळालं. मग ह्युजननं काय केलं? त्याला एवढं तर लक्षात आलं की लाईटला पार्टिकल अज्युम करून काय उपयोग नाही. मग त्यानं पटकन लाईटला काय अज्युम केलं? वेव्ह अज्युम केलं. लाईटला वेव्ह अज्युम केलं. प्रायमरी सोर्स म्हणजे काय, सेकंडरी सोर्स म्हणजे काय, वेव्ह फ्रंट म्हणजे काय, वेव्ह नॉर्मल म्हणजे काय, लाईट कशी कशी प्रोपागेट होते, हे सगळं त्यानं सांगितलं. त्यानं रिफ्लेक्शन एक्सप्लेन केलं, त्यानं रिफ्रॅक्शन एक्सप्लेन केलं. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचं डेरिव्हेशन आपल्या बोर्ड्स मध्ये पण आहे. त्यानं काय काय एक्सप्लेन केलं? लाईटला पहिल्यानंतर त्यानं काय अज्युम केलं? वेव्ह. बरोबर, त्यानंतर त्यानं रिफ्लेक्शन एक्सप्लेन केलं, रिफ्रॅक्शन एक्सप्लेन केलं. बरोबर, त्यानंतर पोलरायझेशन नावाची कॉन्सेप्ट असते, ती मात्र त्याला एक्सप्लेन करता आली नाही. पोलरायझेशन ऑफ लाईट बघणार आहोत आपण या चॅप्टरमध्ये. ती काय एक्सप्लेन करता आली नाही. ओके, का आली नाही ते पण सांगेल. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नावाचं काहीतरी असतंय. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नावाचं काहीतरी असतंय. एखाद्या मेटलवरती लाईट पडली की त्या मेटल मधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ते काय याला एक्सप्लेन करता आलं नाही, ह्युजनला एक्सप्लेन नाही करता आलं. पण ह्युजनच्या वेव्ह थेरी, ह्युजननं लाईटला काय म्हटलेलं आहे? वेव्ह म्हटलेलं आहे. म्हणून त्याला आम्ही म्हणतानाच ओव्हरऑल ह्युजन्स वेव्ह थेरी असंही म्हणतो. वेव्ह थेरी किंवा ह्युजन्स वेव्ह थेरी. ह्युजननं लाईटला वेव्ह अज्युम केलं, रिफ्लेक्शन एक्सप्लेन केलं, रिफ्रॅक्शन एक्सप्लेन केलं, न्यूटनचा मेजर ड्रॉबॅक भरून काढला. डेन्सर मीडियम मधला स्पीड ह्युजनच्या हिशोबानं कमी आला, रेअर मधला जास्त आला. मेजर ड्रॉबॅक ओव्हरकम झाला, सगळी थेरी ऍक्सेप्ट करायला चालू केले. पण काही सायंटिस्ट असतातच एकमेकांवरती राग धरून असते. बरोबर, मग ह्युजनचा पण ज्यांना ज्यांना राग होता त्या लोकांनी यांना विचारायला चालू केलं. ह्युजनला काय विचारायला चालू केलं? तर पहिला प्रश्न असा होता की डिफरंट कलर्स ऑफ द लाईट आर बिकॉज ऑफ. ह्युजननं सांगितलं बिकॉज ऑफ द फ्रिक्वेन्सी. कारण ह्यानं जर वेवलेंथ म्हटलं असता तर लोकांना माहित होतं की येलो लाईट एअर मधनं वॉटर मध्ये जरी गेली तरी येलोच असते ना. वेवलेंथ बदलते, स्पीड बदलतो, काय बदलत नाही? फ्रिक्वेन्सी बदलत नाही. मग ह्यानं करेक्ट आन्सर दिलं ह्युजननं की स्पीड ऑफ द लाईट इज कलर ऑफ द लाईट इज बिकॉज ऑफ द फ्रिक्वेन्सी. कलर ऑफ द लाईट इज बिकॉज ऑफ द फ्रिक्वेन्सी. करेक्ट आन्सर काय असेल? फ्रिक्वेन्सी असेल, रॅदर दॅन सेइंग वेवलेंथ. ह्यानं आन्सर करेक्ट दिलं. स्पीडचा प्रश्न विचारला, यानं कॅल्क्युलेशन करून दाखवलं, रेअर मध्ये स्पीड जास्त आला, डेन्सर मध्ये कमी आला. त्याच्यामध्ये पण ह्युजननं सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन दिलं. पोलरायझेशन ऑफ लाईट एक्सप्लेन करायची वेळ आली. पोलरायझेशन केमिस्ट्रीमध्ये कुठं ऐकलंय का तुम्ही? पोलराइज लाईट, अनपोलराइज लाईट ऐकलंय का? अनपोलराइज लाईट, पोलराइज लाईट नाही ऐकलं. आपल्याला पॉइंट आहे तो, आपण शिकणार आहोतच. ओके, लाईटचं पोलरायझेशन एक्सप्लेन करा म्हणून सांगितलं ह्युजनला आम्ही.
ह्युजनला काय ते एक्सप्लेन करता आलं नाही. त्याचं कारण असं होतं, ऐकून घ्या, त्याचं कारण असं होतं, त्यानं जी लाईट ऍझ्युम केली ना ती लॉन्जिट्युडनल वेव्ह ऍझ्युम केली होती. काय ऍझ्युम केलं होतं? लाईटला त्यानं लॉन्जिट्युडनल वेव्ह ऍझ्युम केलं होतं. आणि स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये, पहिल्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं, लाईट इज अ ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? रिपीट करा. लाईट इज अ ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. अरे ट्रान्सव्हर्स वेव्हच पोलराइज होऊ शकते, नंतर बघू आपण. त्यानं ऍझ्युम काय केलं लाईटला? लॉन्जिट्युडनल. मग लाईटचं पोलरायझेशन एक्सप्लेन करता आलं नाही. त्यानंतर दोन इफेक्ट आहेत, दोन एक्सपेरिमेंट आहेत. एक आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, तो एक्सप्लेन नाही करता आला. दुसरा आहे कॉम्प्टन इफेक्ट नावाचा इफेक्ट, तो पण एक्सप्लेन नाही करता आला. कारण या दोन्ही इफेक्ट्सना एक्सप्लेन करायसाठी लाईटला वेव्ह घेऊन चालतच नाही. तुम्ही ट्रान्सव्हर्स घ्या नाही तर लॉन्जिट्युडनल घ्या, लाईटला वेव्ह घेऊन चालतच नाही. समजतंय का मी काय बोलतोय? लाईटला जर तुम्ही वेव्ह ऍझ्युम केलं तर तुम्ही फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नावाचा इफेक्ट एक्सप्लेन करू शकत नाही. मॉडर्न फिजिक्स मध्ये तो आपण शिकणार आहोत. तो एक्सप्लेन करायसाठी आइन्स्टाईन जन्मावा लागतो. कोण लागतं? आइन्स्टाईन लागतो. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करायचा असेल तर वेल डेव्हलप थेरी आहे. बघा काय इंटरेस्टिंग स्टोरी आहे. लाईटला वेव्ह लोकांनी ऍझ्युम करून ठेवलेल्या लोकांना एवढंच माहिती आहे की लाईट इज अ वेव्ह. लाईट इज अ वेव्ह आणि त्याची एक वेव्ह थेरी आमच्याकडे आहे. या वेव्ह थेरीचे ड्रॉबॅक भरून काढायसाठी आला परत मॅक्सवेलनं सांगितलं लाईटला तुम्ही लॉन्जिट्युडनल वेव्ह घेऊ नका. कारण लाईटला जर तुम्ही लॉन्जिट्युडनल वेव्ह घेतलं तर लाईटचं पोलरायझेशन एक्सप्लेन करता येणार नाही. बरोबर का? दुसरं पण त्यानं सांगितलं, तुम्ही जर लाईटला मेकॅनिकल वेव्ह जर ऍझ्युम करत असाल तर व्हॅक्युम मध्ये मेकॅनिकल वेव्ह कशी प्रोपागेट होईल? लाईट तर सन टू अर्थ येते ना. ह्युजनला हा पण प्रश्न विचारला गेला, काय सन टू अर्थ लाईट कशी येते? ह्युजनला फक्त प्रश्नचिन्ह होतं की आता हे एक्सप्लेन कसं करायचं? आपण तर लाईटला लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणून ऍझ्युम केलंय. बेसिकली तुम्ही मेकॅनिकल वेव्ह ऍझ्युम केली आहे. मेकॅनिकल वेव्ह ऍझ्युम केली असेल तर तुम्ही त्याचं प्रोपागेशन व्हॅक्यूम मध्ये एक्सप्लेन करू शकत नाही. बरोबर? सायमल्टेनियसली मॅक्सवेलचं काम चालू होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वरती. त्याला माहित नव्हतं की लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मॅक्सवेलनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं प्रोपागेशन एक्सप्लेन केलं. ते नंतर लिही, वही ठेव. काय गडबड आहे लिहून घ्यायची? म्हणजे जेव्हा मी डिक्टेट करेन तेव्हा शांत बसणार आणि आता मी जेव्हा सांगायला लागलो तेव्हा लिहून घेणार, म्हणजे दोन्ही वेळा नुकसान. हा, कारण स्टोरी लक्षात राहिली तर एमसीक्यूज आन्सर करता येतील. डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर असणारे काही एमसीक्यूज असतात. न्यूटनच्या थेरीचा कोणता ड्रॉबॅक ह्युजननं भरून काढला? ह्युजनच्या थेरीचा कोणता ड्रॉबॅक मॅक्सवेलनं भरून काढला? मॅक्सवेलच्या थेरीचा कोणता ड्रॉबॅक आइन्स्टाईननं भरून काढला? हे सगळं एका सिक्वेन्स मध्ये. सो प्रोपागेशन ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम ह्युजनला एक्सप्लेन करता आलं का? नाही. प्रोपागेशन ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम ह्युजनला एक्सप्लेन करता आलं नाही. पण मॅक्सवेलनं 4 फंडामेंटल इक्वेशन्स दिल्या. 4 fundamental equations have been given by the Maxwell, which are the basic or basis of electromagnetism. सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम जे आहे ते त्या 4 इक्वेशन्स मधनं इझिली डिराईव्ह करता येतं किंवा एक्सप्लेन करता येतं. मग मॅक्सवेलनं ज्या 4 इक्वेशन्स दिल्या त्या 4 इक्वेशन्स होत्या कशासाठी? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रोपागेशनसाठी. बरोबर? पण ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं सगळं कॅल्क्युलेशन लाईटला ऍज इट इज अप्लाय झालं. ते सगळं कॅल्क्युलेशन लाईटच्यासाठी ऍज इट इज अप्लाय झालं. लाईटचं प्रोपागेशन इन द व्हॅक्यूम एक्सप्लेन करता आलं, ऍझ्युमिंग लाईट ऍज अ ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. समजतंय का? जनरली असं म्हटलं जातं इथं ते मॅक्सवेल पर्यंतचा एरा जो होता तो संपला. सो मॅक्सवेलनं अल्टिमेटली आम्हाला सांगितलं की लाईट इज अ ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग त्यात व्हिजिबल रिजन आहे, एक्सरे आहे जे दिसत नाहीत, इन्फ्रारेड आहे जे दिसत नाही, अल्ट्राव्हायोलेट आहे जे दिसत नाही, व्हिजिबल फक्त दिसतं, गॅमा रेज आहेत, रेडिओ वेव्ह आहेत, मायक्रोवेव्ह आहेत. तो अख्खा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम नंतर डिस्कव्हर करण्यात आला, त्याचे ऍप्लिकेशन्स डेव्हलप करण्यात आले. बरोबर? पण अजून 2 गोष्टी एक्सप्लेन व्हायच्या राहिल्या होत्या.
त्या केव्हा एक्सप्लेन होऊ शकतात, जर तुम्ही लाईटला पार्टिकल ऍझ्युम केलं तर. न्यूटननं लाईटला पार्टिकल ऍझ्युम केलं होतं, त्याला लाईटचे वेव्ह फेनोमेना एक्सप्लेन करता नाही आले, त्याला इंटरफरन्स एक्सप्लेन करता नाही आला. न्यूटनला सांगितलं हा इंटरफरन्स पॅटर्न दिसतोय बघ, एक्सप्लेन कर, नाही करता आला. डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसतोय, नंतर शिकणार आपण, एक्सप्लेन कर म्हटलं, न्यूटनला नाही एक्सप्लेन करता आला, कारण तिथं लाईट वेव्ह ऍझ्युम करावी लागते. तुम्ही ह्युजनला सांगा इंटरफरन्स एक्सप्लेन करा, डिफ्रॅक्शन एक्सप्लेन करा, ह्युजन लगेच सांगेल लाईट अशी अशी वेव्ह आहे, वेव्हचे कॅल्क्युलेशन, पार्ट डिफरन्स, फेज डिफरन्स, इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 और मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 सांगून तो काय करेल, सगळा इंटरफरन्स पॅटर्न, डिफ्रॅक्शन पॅटर्न एक्सप्लेन करेल. सगळे वेव्ह फेनोमेना ह्युजन इझिली एक्सप्लेन करू शकतो. पण काही काही एक्सपेरिमेंट्स मध्ये लाईटला पार्टिकलच ऍझ्युम करावं लागतं. फॉर एक्झाम्पल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट. स्टोरी कशी आहे बघा. फायनली असं झालं, मॅक्सवेलनं सांगितलं, न्यूटननं सांगितलं लाईट पार्टिकल आहे, ते खोडून टाकलं गेलं. ह्युजननं सांगितलं लाईट वेव्ह आहे, त्यात काही मॉडिफिकेशन्स केले गेले आणि मॅक्सवेलनं सांगितलं की लाईट इज अ ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ट्रान्सव्हर्स असल्यामुळे त्याचं पोलरायझेशन वगैरे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं, जे ह्युजनला करता आलं नव्हतं. पोलरायझेशन ऑफ लाईट मॅक्सवेलमुळे एक्सप्लेन झालं. प्रोपॅगेशन ऑफ लाईट इन द व्हॅक्युम ते पण मॅक्सवेलमुळे एक्सप्लेन झालं. आता ठरलं लाईट इज अ वेव्ह. अजून 2-3 गोष्टी एक्सप्लेन व्हायच्या राहिल्या, पण ठरलं लाईट इज अ वेव्ह. त्यानंतर 1905 और 6 1905 किंवा 6 ला आईन्स्टाईननं परत लाईटला पार्टिकल ऍझ्युम केलं. पहिल्यांदा पार्टिकल जे होतं ते न्यूटनने ऍझ्युम केलं होतं, ते खोडलं. परत वेव्ह. मॅक्सवेलनं 100% सांगितलं की लाईट वेव्हच आहे, आणि परत आईन्स्टाईननं काय केलं, लाईट पार्टिकल आहे म्हणून सांगितलं. आणि परत फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट हे दोन्ही इफेक्ट एक्सप्लेन झाले. लोकांनी आईन्स्टाईनला विचारलं इंटरफरन्स पॅटर्न एक्सप्लेन कर. आईन्स्टाईननं म्हटलं ह्युजनला जाऊन विचार. इंटरफरन्स पॅटर्न एक्सप्लेन करा म्हटलं की आईन्स्टाईन काय म्हणायचं, ह्युजनकडे जावं. म्हणजे सगळे वेव्ह फेनोमेना एक्सप्लेन करा म्हटलं की आईन्स्टाईन काय सांगायचं आम्हाला, तुम्ही एकतर ह्युजनला विचारा नाहीतर मॅक्सवेलला विचारा वेव्ह फेनोमेना एक्सप्लेन करायला. मला जर विचारायचं असेल तर लाईट का पार्टिकल आहे एवढंच विचारायचं. मग लोकांच्या लक्षात आलं की लाईट काही एक्सपेरिमेंट मध्ये वेव्ह असते आणि लाईट काही एक्सपेरिमेंट मध्ये पार्टिकल असते. सो लाईट हॅज अ ड्युएल नेचर. लाईट हॅज अ ड्युएल नेचर. समजतंय का? त्यातलं आत्ता आपण कुठलं नेचर बघतोय या चॅप्टर मध्ये, वेव्ह नेचर बघतोय. आणि नेक्स्ट 2 चॅप्टर्स मध्ये आपण काय बघणार, पार्टिकल नेचर. नेक्स्ट 2 चॅप्टर्स मध्ये आपण काय बघणार, किंवा नेक्स्ट 1 चॅप्टर मध्ये आपण काय बघणार, पार्टिकल नेचर. ओके. सो व्हॉट इज द अल्टिमेट कन्क्लुजन ऑफ द स्टोरी, लाईट हॅज ड्युएल नेचर. लाईट हॅज ड्युएल नेचर. बरोबर. एक गंमत सांगू अजून एक, का थांबूयात? बघा इंटरेस्टिंग आहे. गंमत अशी आहे, जर लाईटला ड्युएल नेचर असेल, बघा जर लाईटला ड्युएल नेचर असेल म्हणजे सायंटिस्ट काय थांबायचं नावच घेत नाही. ठरलं की बाबा लाईट वेव्ह आहे पार्टिकल आहे ना, आता दोन्ही पण आहे, चला वेव्ह पण आहे पार्टिकल पण. थांबा की आता लाईट दोन्ही पण आहे म्हटलं ना, दोघांचं पण खरं आहे म्हटलं ना. लाईट वेव्ह पण आहे पार्टिकल पण आहे, वेव्ह पण आहे आणि पार्टिकल पण आहे. इफ लाईट हॅज ड्युएल नेचर देन मॅटर शुड ऑल्सो हॅव ड्युएल नेचर. म्हणजे तुम्ही आम्ही सगळे मॅटर आहे ना, त्याला करस्पॉन्डिंग वेव्ह असली पाहिजे. उलट पण सांगायला लागले, जर लाईटला ड्युएल नेचर आहे, इफ द लाईट हॅज ड्युएल नेचर देन मॅटर शुड ऑल्सो हॅव ड्युएल नेचर. मॅटर सुद्धा पार्टिकल म्हणून बिहेव केलं पाहिजे आणि वेव्ह म्हणून पण बिहेव केलं पाहिजे. इलेक्ट्रॉन वेव्ह आहे की पार्टिकल आहे? 100% माहित आहे तुम्हाला. इलेक्ट्रॉन वेव्ह आहे की पार्टिकल आहे? काय आहे? पार्टिकल. इलेक्ट्रॉनला मास आहे ना, इलेक्ट्रॉनला मास आहे ना. इलेक्ट्रॉन काय आहे? पार्टिकल आहे. तुमचा आन्सर बरोबर आहे. इंटरफरन्स पॅटर्न कोणाचा मिळतो किंवा डिफ्रॅक्शन पॅटर्न कोणाचा मिळतो, वेव्हचा मिळतो की पार्टिकलचा मिळतो? इंटरफरन्स पॅटर्न एक्सप्लेन करायचा असेल, डिफ्रॅक्शन पॅटर्न एक्सप्लेन करायचा असेल, डिफ्रॅक्शन शिकणार आपण, तर लाईटला वेव्ह म्हणायचं की पार्टिकल? वेव्ह. म्हणजे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन पॅटर्न कोणाचा दिसतो? वेव्हचा दिसतो. लोकांनी इलेक्ट्रॉनचा डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व केलाय. काय ऑब्झर्व केलाय? असंच होत आहे. हाच शब्द एक्सपेक्टेड आहे.
लोकांनी काय ऑब्झर्व केलंय? इलेक्ट्रॉनचा डिफ्रॅक्शन पॅटर्न. अरे डिफ्रॅक्शन तर वेव्ह असतं ना, वेव्हचाच पॅटर्न मिळू शकतो डिफ्रॅक्शन पॅटर्न किंवा इंटरफरन्स पॅटर्न. शिकणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉन कॅन बिहेव एज अ वेव्ह. मग मॅटरचं पण ड्युएल नेचर. मग लोकांनी ऍक्सेप्ट केलं की एव्हरीथिंग हॅज ड्युएल नेचर, एव्हरीथिंग हॅज असोसिएटेड वेव्ह अँड मॅटर विथ इट. आलं का लक्षात? अँड दॅट्स वेअर द करंट फिजिक्स, मॉडर्न फिजिक्स इज सिच्युएटेड. तिथं आता एक्झॅक्टली मॉडर्न फिजिक्स आलंय. Or that's the place where the modern physics has reached. Everything has a dual nature. Wave has dual nature. The matter also has the dual nature. समजतंय का? And that will complete the story in upcoming 2 or 3 chapters. 2-3 चॅप्टर मध्ये सगळी फिजिक्सची स्टोरी संपून जाणार आहे. मॉडर्न फिजिक्स पर्यंत तुम्ही पोहोचता. आज जे फिजिक्स चालू आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचता. Okay, so in this lecture we will stop at this point. Okay, chalo bye. Online people just reply me up to this clear, then you can leave the meeting. Just reply fast and then leave the meeting.